नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम सिंपल रेसिपी बनवणार आहे। तोंडाला चव नसते किंवा भाजी बनवायचं तुम्हाला कंटाळा आला आहे तर ही वाली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडणार आहे आणि एकदम लवकरात लवकर 2 मिनिटात बनून तयार होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। तर चला आपण स्टार्ट करूया। इथे पहा, मी अर्धी वाटी पण काय एकदम थोडीशी चण्याची डाळ ना रात्री भिजत टाकली होती, म्हणजे वड्यासाठी तर उरली होती, तर त्याच डाळीची मी ही रेसिपी बनवते। तर मी याला एक मिक्सीचा जार घेतला आहे, त्यामध्ये मी ही डाळ टाकते। पाणी आपल्याला आता सध्या नाही टाकायचं। आणि परत दही घेतला आहे, दही पण मी ते छोटे जे चम्मच असतात ना पोहे खायचे, त्यांनी 2 चम्मच दही घेतला आहे। त्यानंतर मी याच्यात ओली कोथिंबीर टाकते। माझी थोडीशी ओली कोथिंबीर पिवळी पडली होती, ताजी असेल तर तुम्ही नक्की टाका। हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या टाकल्या आहे। त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते यामध्ये आणि थोडासा मी याच्यामध्ये टाकते आमचूर पावडर आणि 1 चम्मच टाकणार याच्यामध्ये आपण काळावाला मीठ आणि थोडीशी हळद। त्यानंतर याला आपण मिक्सीमध्ये वाटून घेऊया। तर वाटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पाणी आपण एकदम थोडंसं टाका, जर तुमचे डाळ वाटली नाही तर टाका, नाही तर वाटली तर पाणी नका टाकू। अशा प्रकारे आपण डाळ वाटून घेतली आहे आणि ह्या एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। एक चटणी मी बनवली आहे, जी खायला खूपच टेस्टी लागते आणि तोंडाला चव वगैरे नसेल तर ही वाली चटणी तुम्ही नक्की बनवा, खूप टेस्टी लागते। भाजी तर आपण नेहमीच बनवतो, भाजीबद्दल हे जरी खाल तुम्ही तर भाजी खाणारच नाही। त्यानंतर याला एक फोडणी देऊया। तर छोटावाला पॅन घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलं आणि हिंग टाकते मी, चिमूटभर हिंग टाकूया आणि जिरं आणि राई 2 आपल्या, माझं थोडं करपलं आहे, इतकं तुम्ही नका करपू, माझं ते थोडं करपून गेलं आहे, गॅस थोडा फास्ट होता म्हणून। आणि सुकीवाली लाल मिर्च आणि कढीपत्ता टाकूया। त्यानंतर गरमागरम फोडणी आपण ह्या चटणीवर टाकूया। ह्या फोडणीने खूप टेस्टी लागते आणखी चटणी। जर तुम्हाला फोडणी नाही लावायची आहे तर वेट लॉससाठी जर तुम्हाला चटणी बनवायची आहे तर ही चटणी तुम्ही बनवू शकता, फोडणी नका लावू। त्यानंतर छोटा कापलेला टॅमॅटो घेतला आहे मी, एकदम बारीक बारीक कापला आहे, त्याला मी याच्यावरून टाकून दिलं आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर टाकली आहे। त्यानंतर आपण याला चम्मचने मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटसुद्धा लागणार नाही आहे ही रेसिपीला बनवायला। चण्याची डाळ तुम्ही नेहमी अशी बनवली आहे, घरात थोडीशी उरली आहे तर ठेवून द्या आणि ही वाली रेसिपी नक्की 2 मिनिटात बनवून ट्राय करा। या फिर आपण जेवणाला म्हणजे तोंडी लावायला सुद्धा ही चटणी आपण बनवू शकतो। तर तुम्हाला रेसिपी कशी लागली तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा रेसिपी मी तुमच्यासाठी लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करते, म्हणजे बघते की काय चांगली रेसिपी असू शकते, तेच मी अपलोड करायचा प्रयत्न करते। तर तुम्ही मला सपोर्ट नक्की करा आणि माझे व्हिडिओ नेहमी असेच बघत राहा। मला तुमच्या एक छोट्याशा व्ह्यूमुळे पण भरपूर सपोर्ट मिळतो। तर चलिया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया।